पुण्यातील पुरंदर येथील गुळुंजे गावात काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रेला 300 वर्षांचा इतिहास आहे. यात्रेत सहभागी होणारे भक्त बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या घेतात. यंदा हजारो भाविकांनी हा काटेबारस यात्रेचा थरार अनुभवला. 300 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही परंपरा चालत आली आहे. हर बोले हर हर महादेवचा गजर आणि देवाच्या भेटीच्या ओढीने भक्त बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात उड्या घेतात. अगदी पाण्यात सूर मारावा तसं काट्यांच्या ढिगाऱ्यात सूर मारून मुक्तपणे लोळण घेणाऱ्या भक्तांना पाहून अंगावर काटा येतो. अशी आहे या काटेबारस यात्रेची आख्यायिका. भगवान शंकर म्हणजेच ज्योतिर्लिंग देव आणि त्यांची बहीण यांच्यात वाद झाला. यानंतर बहीण रुसून निघून गेली. देव तिला आणायला गेले, पण बहीण यायला तयार नव्हती. पश्चाताप म्हणून ज्योतिर्लिंग देवाने काट्याच्या ढिगाऱ्यामध्ये स्वतःला उघड्या अंगाने झोकून दिले. देवाची ही अवस्था पाहून बहिणीला त्याची दया आली. यानंतर बहीण भावाबरोबर घरी आली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.
असं माफी मागतो त्याला पाठीमागचा विचार करा. सोमेश्वर कारखान्याचे माजी डायरेक्टर माननीय दिलीपरावजी थोपटे यांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार मानले जात आहेत. त्याचबरोबर बाळासाहेबजी कामते यांचेही या ठिकाणी ग्रामस्थांच्या जाऊन बसलेली ट्रॅक्टर घेऊन घरी गेला तरी चालेल. या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.